मी बाबासाहेब उगले, राहणार डोंगरगाव, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। डोंगरगाव आणि हिवरगावला मे महिन्यामध्ये मे 2025 ला अतिवृष्टी पाऊस झाला। या अतिवृष्टीत सर्व शेतकऱ्यांचे कांदे असतील, डाळिंब असतील, सर्वांना नुकसान झाले। त्याचीच आम्ही तहसीलदार यांच्याकडे पंचनामे होण्यासाठी मागणी केली। त्यांनी पंचनामे केले। पंचनाम्यासाठी तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांनी त्यांची कमिटी नेमली आणि त्या कमिटीनं अगदी हिवरगावचा म्हणजे सरकार देतंय, पण या अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे हिवरगावला 549 हेक्टर क्षेत्र एकूण, त्या 549 हे सर्व बागायती क्षेत्र आहे, तरी त्या गावचं 29 हेक्टरच फक्त बाधित क्षेत्र दाखवलं या तलाठी आणि या सर्व अधिकाऱ्यांनी। डोंगरगावचं 661 हेक्टर क्षेत्र एकूण सर्व बागायती क्षेत्र आहे, त्याच्यात फक्त 77 हेक्टर फक्त बाधित दाखवलंय आणि 77 हेक्टर दाखवलं असून हिवरगावचे फक्त 271 खातेदार बसवले आणि डोंगरगावचे 361 खातेदार बसवले। 2-2, 3-3 एकर डाळिंबाच्या बाग आहे, ज्यांच्या 4 एकर डाळिंबाच्या बाग आहे, त्यांना अगदी 15 गुंठे क्षेत्र बाधित दाखवले। त्यामुळे हे सर्व शेतकरी या सरकारी अनुदानापासून वंचित राहतात। याला फक्त जबाबदार हे तहसीलदार असेल, कृषी अधिकारी असेल आणि बीडीओ, त्यांचे ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, कृषी सहाय्यक यांनी व्यवस्थित पंचनामे केले नाही आणि त्यांनी बाधित क्षेत्र व्यवस्थित दाखवलं नाही। त्यामुळे आज सगळं शेतकरी या अनुदानापासून वंचित राहणार आहे। याला जबाबदार कोण असं आम्हाला वाटतंय। लवकरच आम्ही याबद्दल आंदोलन करण्याच्या तयारीत आहे। याचं तहसीलदार आणि कृषी अधिकारी बीडीओ यांनी चौकशी करून या शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा असं मला वाटतंय।